यायचा आहे। यानंतर आपल्या समोर मी आमंत्रित करतो जे खास करून अकोल्याहून या ठिकाणी आलेले आहेत माननीय कपिल ढोके सर यांनी आपली भूमिका या ठिकाणी थोडक्यात मांडावी। कपिल ढोके सर। 18 पगड जातीच्या मराठमोळ्या मावळ्यांना भगव्या झेंड्याखाली एकत्र करून तुमच्या आमच्या सर्वांच्या बहुजनांच्या हिताचं स्वराज्य निर्माण करणारे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ज्या ज्या बहुजनवादी महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व तमाम बहुजनवादी महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई दिनेश बच्छाव यांच्या प्रचारार्थ ही सभा या ठिकाणी आयोजित केल्या गेली। या सभेसाठी विचार मंचावर प्रामुख्याने उपस्थित असलेले धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय कुणाल बाबा पाटील साहेब, नाशिक पदवीधर विधान परिषद मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, सोबतच विचार मंचावर उपस्थित महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव ज्यांना आपण 20 तारखेला प्रचंड मतदान करून 4 तारखेला संसदेत पाठवणार आहोत अशा शोभाताई बच्छाव, आदरणीय प्रतिभाताई, आदरणीय अश्विनीताई आणि विचार मंचावर उपस्थित सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये सहभागी असलेल्या सर्व पक्षाचे सन्माननीय मान्यवर। खरं तर प्रतिभाताई ही सभा इंदिरा गार्डनच्या समोर होते आहे म्हणून मला एक गोष्ट प्रामुख्याने आठवली। एकदा राज्यामधल्या एका बगीच्यामध्ये शिपायाची जागा भरायची होती आणि वर्तमानपत्रात जाहिराती आल्या की एका बगीच्यामध्ये शिपायाची जागा भरायची आहे। एका सर्कसीमध्ये शिपायाची बगीच्यामध्ये एक सर्कस आहे आणि त्या सर्कसीमध्ये एका शिपायाची जागा भरायची आहे। एका जागेसाठी हजारो अर्ज आले। मुलाखतीचा दिवस ठरला, मुलाखती सुरू झाल्या, हजारो लोक लाईनमध्ये आहेत, मुलाखतीचा कोरम बसलेला आहे, मुलाखतीचं पॅनल मुलाखती घेते आहे। तितक्यात सर्कशीतला एक कर्मचारी धावत धावत आला आणि त्या मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगू लागला की साहेब 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 आता आपल्याला शिपायाची जागा भरायची नाही, या मुलाखती थांबवाव्या लागतील। का रे बाबा काय झालं, कशासाठी थांबवाव्या लागतील? साहेब, ज्या गोरिला नावाच्या माकडाच्या बळावर आपली सर्कस चालायची त्या गोरिला नावाच्या माकडाचं निधन झालंय आणि जर ते माकड नसेल तर आपली सर्कस चालणार नाही आणि जर सर्कस चालत नसेल तर आपल्याला शिपायाची जागा भरायची गरज नाही। आणि मग सगळे विचारात पडले, हजारो लोक आले होते ते सुद्धा विचारात पडले की इकडून तिकडून आता शिपायाच्या जागेची नोकरी लागणार होती ती सुद्धा लागणार नाही, काय केलं पाहिजे? सगळे विचारात आहेत आणि विचारात असणाऱ्या सगळ्यांनी मग ती लोक उमेदवार सुद्धा ते कासावीस झाले होते, काय करावं? तितक्यात त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आता तुम्हाला पगार शिपायाचा मिळेल। बघा गळ्यांनो, तुम्हाला जर नोकरी करायची असेल तर तुम्हाला पगार शिपायाचा मिळेल, फॅसिलिटीज सगळ्या शिपायाच्या मिळतील, पण काम मात्र गोरिला नावाच्या माकडाचं करावं लागल। तितक्यात 1000 उमेदवारांपैकी 900 उमेदवार गायब झाले, शेवटचे 100 उरले। आणखी 95 लोकांनी विचार केला, ते सुद्धा गायब झाले, शेवटी 2 लोक उरलेत आणि त्यांनी कबूल केलं की हो आम्ही काम गोरिला नावाच्या माकडाचं काम करू, फक्त आम्हाला शिपायाचा पगार आणि शिपायाच्या फॅसिलिटीज द्या। सर्कसचे अधिकारी आनंदित झाले की ठीक आहे आपल्याला एक माकड एका रोलमध्ये मिळालेला आहे आणि मग काम सुरू झालं। त्याला गोरिला नावाच्या माकडाचे कपडे दिले गेले, तो सर्कशीत फिरायला लागला, इकडून तिकडे टुमटुम उड्या मारायला लागला, लोक यायची, कोणी चॉकलेट द्यायचं, कोणी शेंगा द्यायचा, खाऊन आनंदित झाला। एक दिवस सगळं काही आनंदात चाललं होतं, त्याला वाटलं हे बरं आहे, कामही करावं लागत नाही, उड्या मारावं लागते, लोक खायला देतात। एक दिवस हे गोरिला नावाचं माकड उड्या मारता 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 सर्कशीतल्या वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन अडकलं। आता याची घाबरली, माकडाचा रोल सोपा होता पण आता वाघाच्या पिंजऱ्यात गेल्यानंतर याची घाबरली, हा कासावीस झाला, कसा तरी करतोय, पळायला निघतोय। तितक्यात त्या वाघानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं गप बसले का नाही तर दोघांची नोकरी जाईल। नंतर चौकशी अंती लक्षात आलं की ज्यानं गोरिला नावाच्या माकडाचा वेश परिधान केला होता तो MBA झालेला होता आणि ज्यानं वाघाचा वेश परिधान केलेला होता तो MA BEd झालेला होता। आमच्या देशात सुशिक्षित तरुणांची जी अवस्था असेल तर ही अवस्था कोणी करून ठेवली याचा विचार सुद्धा आगामी काळामध्ये आपल्याला करावा लागेल। नरेंद्र मोदींच्या 10 वर्षामध्ये सातत्यानं तरुणांना बेहाल करण्याचं काम झालं। काल मी कुसुंबा नावाच्या गावात होतो, तुम्ही सगळे लोक भाग्यवान आहात की आदरणीय दाजी साहेबांनी आणि बाबासाहेबांनी अनेकांना पोटाला लावण्याचं, नोकरीला लावण्याचं काम केलेलं आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा।
नेता कसा असला पाहिजे? शिवाजी महाराज सर्वांस पोटास लावणे आहे, रयतेची काळजी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज. धुळे ग्रामीण किंवा धुळे परिसरातल्या लोकांच्या पोटाची काळजी घेणारं पाटील कुटुंबीय आपल्या सर्वांना नेता म्हणून लाभलेला आहे. पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारनं तरुणांना बेहाल करण्याचं काम केलं. तरुणांना नोकऱ्या नाहीत आणि सल्ला काय देतात? पकोडे तडण्याचा सल्ला देतात. तरुणांची थट्टा चालवली तर या लोकांनी चालवली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. कांदा उत्पादक शेतकरी परेशान आहे, कापूस उत्पादक शेतकरी परेशान आहे, आमच्या विदर्भामध्ये सोयाबीन, तूर, धान उत्पादक शेतकरी परेशान आहे. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेचे हाल करण्याचं काम झालेलं आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, राजकीय संस्कृतीला बदनाम करण्याचं काम. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्कृती आहे, पवार साहेबांची संस्कृती आहे. पण आता भारतीय जनता पार्टीनं ती संस्कृती अत्यंत खराब करून ठेवलेली आहे. याचं घरफोड, त्याचं घरफोड, अजित पवारांना शरद पवार साहेबांच्या विरोधात बोलायला लाव. अनेक म्हणजे एकनाथ शिंदे जे उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली मोठे झाले, त्यांना उद्धव साहेबांच्या, बाळासाहेबांच्या घराण्यावर शिंतोडे उडवण्याला भाग पाडतायत. या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, दुसरे विशेष नाही व्यवहार बोलतो मी. बैमान झालेला एक एक नाग ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. हा निर्धार आता केला पाहिजे. दुखावलेल्या शिवसैनिकांनी हा निर्धार केला पाहिजे की शोभाताईंना संसदेत पाठवून उद्धव साहेबांना वर्षा बंगल्यातून सामान पॅक करून घरी पाठवणाऱ्या गद्दार एकनाथ शिंदेंना धडा शिकवायचा आहे. हा निर्धार शिवसैनिकांनी केला पाहिजे. वयाच्या 84 वर्षी पवार साहेबांच्या डोळ्यात अश्रू आणून अजित पवारांना वेगळं करणाऱ्या गद्दार राष्ट्रवादीला धडा शिकवण्याचा सुद्धा ओरिजिनल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आता निर्धार केला पाहिजे. ही विनंती तुमच्या सर्वांकडून मी या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, नरेंद्र मोदींच्या जगाच्या इतिहासातला सगळ्यात खोटारडा पंतप्रधान, आज काय उद्या काय, अब की बार 400 पार. आता असा फुग्गा फुटला, 150 पारची सुद्धा गॅरंटी राहिलेली नाही. म्हणून नरेंद्र मोदी एक दिवस आळ महाराष्ट्रात. खरं तर बाबासाहेब मोदी साहेबांचं काम एकदा यायचं, महाराष्ट्राला संबोधित करायचं, निघून जायचं, ती असते पंतप्रधान पदाची गरिमा. पण हा माणूस एक दिवस आड येतो, पवार साहेबांवर बोलतो, उद्धव साहेबांवर बोलतो आणि जे प्रश्न यांच्या आवाक्यात नाही त्याचं खापर काँग्रेसवर फोडून निघून जातो. म्हणजे यांची फुग्गा फुटलेला आहे. मी अकोल्याहून येतोय. विदर्भामधलं मतदान शोभाताई पहिल्या 2 टप्प्यामध्ये झालं आणि पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये 11 जागांवर ज्या निवडणुका झाल्या आमच्या विदर्भामध्ये, 11 पैकी 10 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. एक जागा राहिलेली आहे, ती जागा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जागा आहे. त्यांना सुद्धा आपण निवडून येणार आहोत याचा किंचितही भरोसा नाही. तिथे सुद्धा काँग्रेस विजयाच्या दिशेनं वाटचाल करते आहे, पण आपण निकालाची वाट पाहत आहोत. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आता मनावर घेण्याची गरज आहे. आणि तुमच्यापासून तांबे साहेब यांची काळजी करण्याची गरजच नाही. कारण मी 4 दिवसापासून फिरतोय, प्रतिभाताई लोकांना विचारतोय. लोक म्हणतात शोभाताईला द्यायचं आहे. का द्यायचं आहे? कारण तुमचे जे विद्यमान खासदार आहे डॉक्टर भामरे साहेब, 10 वर्षात कोणाला तोंड सुद्धा दाखवलेलं नाही. टक्केवारी, महानगरपालिकेचा भ्रष्टाचार, महानगरपालिका मेटाकुटीस आणून टाकली. टॅक्समुळे सर्वसामान्य लोकांना हद्दपार केलेला आहे. आणि धुळेकरांनो, तुम्हाला आता एक शेवटची आणि चांगली संधी अशी आहे. तुम्ही 10 वर्षापूर्वी निवडून दिलेले खासदार, बाबासाहेब त्यावेळी परिस्थिती अशी होती, शिवछत्रपतींका आशीर्वाद, चलो चले मोदी जी के साथ. आमचे लोक भावनिक आहेत, दिले मतं. पण 10 वर्षात शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा भारतीय जनता पार्टीनं घेतल्याचं मला कुठे दिसत नाही. दिसलं का? यावरची बॅनरवर फोटो तरी आहे का शिवाजी महाराजांचा? शिवाजी महाराजांना सुद्धा स्वतःच्या राजकारणासाठी वापरणारी लोक आहे. आणि शोभाताई बच्चाव, मित्रांनो, फरक समजून घेतला पाहिजे. मी अनेकांना विचारलं की डॉक्टर भामरे साहेब खासदार व्हायच्या आधी काय होते? नाही, काहीच नव्हते म्हणे. त्यांनी डॉक्टर होते, प्रचंड पैसा कमावला आणि एक दिवस मग विधानसभेची निवडणूक लढले, जोऱ्यानं आपटले आणि मग पुन्हा एकदा मोदीजींच्या छायेत खासदार म्हणून निवडून आले. दिल्लीत गेले, ते परत कधी धुळ्यात आलेच नाही, असा त्यांचा इतिहास मला समजला. पण त्या तुलनेत शोभाताई बच्चाव महानगरपालिकेच्या नगरसेवक होत्या, महानगरपालिकेच्या महापौर होत्या
आमदार होत्या, मंत्री होत्या, पालकमंत्री होत्या, सिस्टमचा सगळा अनुभव असलेल्या व्यक्तीला तुम्ही आता खासदार म्हणून दिल्लीमध्ये पाठवलं पाहिजे की तुमच्या आमचा अतोनात छळ करणारा माणूस, आपल्याकडे दुर्लक्ष करणारा माणूस आपण खासदार म्हणून निवडून देणार आहोत, याची सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. अनेक वक्त्यांना बोलायचं आहे, वेळ फार कमी आहे. मित्रांनो, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत आपण सगळ्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये जे काही हाल आणि अत्याचार आपल्या सर्वांवरती झाले आणि सातत्यानं दुसरी गोष्ट आमचे महेश भाऊ मिस्त्री या ठिकाणी आहेत, ते फार सुंदर सांगतात की जे काँग्रेसनं उभं केलं ते सगळं विकण्याचं काम नरेंद्र मोदी करतात. चंदन की लकड़ी को अगरबत्ती समझकर बेच डालेगा, नोटों की गड्डी को रद्दी समझकर बेच डालेगा, चाय वालों के हाथ में दिया है इस देश को चाय की पत्ती समझकर बेच डालेगा. सगळं विकण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला एक चांगला लोकप्रतिनिधी, अनुभवी लोकप्रतिनिधी आणि देशामध्ये प्रत्येकाच्या हातात काँग्रेस पक्षाचा हा जाहीरनामा आणि मॅनिफेस्टो हा प्रत्येकापर्यंत इथल्या टीमनं वाटलेला आहे. हा वाचून काढा. यावर आता प्रतिभाताई सुद्धा आपल्या भाषणातून सांगतील. युवकांच्या संदर्भात आहे, महिलांच्या संदर्भात आहे, आरक्षणाच्या संदर्भात आहे, कामगारांच्या संदर्भात आहे. आणि या जाहीरनाम्यात ज्या काही गॅरंटीज दिलेल्या आहेत त्या गॅरंटी 100% पूर्ण होतात. कारण ही मोदींची फसवी गॅरंटी नाही. काँग्रेसची गॅरंटी कशी आहे पाहायचं असेल, कर्नाटकात काँग्रेसचा मुख्यमंत्री निवडून आला, एका महिन्याच्या आत गॅरंटी दिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. तेलंगणात काँग्रेसचा मुख्यमंत्री निवडून आला, त्या ठिकाणी सुद्धा दिलेले जे काही इलेक्शनमध्ये दिलेल्या गॅरंटीज होत्या त्या पूर्ण करण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. आपण सगळ्यांनी शोभाताईंच्या पाठीशी उभं राहावं, कुणाल बाबांचे हात बळकट करावेत. कुणाल बाबा आज ज्या 2-4 दिवसापासून पाहतोय, सगळी यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीनं हाताळून शोभाताईंना विजयी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. आभाळा एवढा उंचीचा माणूस आपल्या सर्वांसाठी या धुळे लोकसभा मतदारसंघातील लोकांचं चांगलं झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय. खरं तर यांच्याविषयी मला एवढंच म्हणावंसं वाटतो, कुळूसो प्यार के मोती लुटा के चलते हो, सबको गले से लगा के चलते हो, इनके बड़प्पन का अंदाजा करे तो करे कैसे, ये आसमां है फिर भी सर झुका के चलते हैं, फिर भी सर झुका के चलते हैं. असं एक चांगलं नेतृत्व आदरणीय बाबांच्या रूपानं आपल्याला मिळालं. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण शोभाताईंना विजयी करावं एवढीच अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो. आणि शेवटी जाताना एवढंच सांगतो, कालचा सूर्य त्यांचा होता, आजचा सूर्य त्यांचा आहे, उद्याचा सूर्य मात्र काँग्रेस पक्षाचाच असेल, महाविकास आघाडीचाच असेल. हा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ.